मित्रांनो, लोकपेज शिरूरमध्ये आपलं मनापासून सहर्षाचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत वडनेर या गावामध्ये श्री निश्चित सर यांच्या घरी. तर 1992-93 ला श्री भैरवनाथ विद्यालय करडे या ठिकाणी सर शिक्षक म्हणून आले आणि त्यानंतर 2000 पर्यंत करडे गावामध्ये सेवा केली. तर सर गणित हा विषय त्या काळामध्ये अ, आमच्या शाळेमध्ये शिकवत होते आणि सरांची एक आदरयुक्त भीती प्रत्येक मुलाच्या मनामध्ये होती आणि सरांची शिकवण्याची पद्धत वगैरे जी होती, त्यामुळे अनेक मुलं आज घडलेली आहेत आणि वेगवेगळ्या पदांवरती, उच्च पदांवरती काम करत आहेत. तर सरांची आपण छोटीशी मुलाखत या ठिकाणी घेऊया. सर त्या काळामधला जो शिक्षणाचा दर्जा होता आणि तुम्ही कसं काय म्हणजे एवढं असं व्यवस्थित शिकवायचे वगैरे काय असं? त्या काळात मुलांना शिक्षणाची गरज जास्त होती. म्हणजे शिक्षणातून त्यांना काहीतरी रोजीरोटीचा प्रश्न मिटत होता त्यांच्या. त्याच्यामुळे शिक्षण त्यांना घेणं आवश्यक वाटत होतं आणि त्यामुळं ते म्हणजे अभ्यासावर वगैरे लक्ष केंद्रित करत होते. आणि जुन्या काळातले शिक्षक सुद्धा थोडेसे समोरचा विद्यार्थी चांगला म्हणजे ज्ञान घेत असल्यामुळं किंवा शिकत असल्यामुळे लोक सुद्धा त्या काळचे अगदी जीव लावूनच शिकवण्याचं काम करत होते. आणि या दोन्हीच्या संगमातूनच हे असं पुढं घडत जात होतं, यश मिळत होतं. मित्रांनो, अ, छडी लागे छमछम विद्या येई घमघम याला समाजाने आणि प्रशासनाने सुद्धा जरा फाटा दिला आणि त्याचे विदारक परिणाम आजच्या पिढीवरती होताना दिसत आहेत. अ, काही मुलं आत्महत्या करताना दिसतात किंवा त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता जरा अशी कमी जाणवते. तर त्याला ते कारण होतं. पूर्वी जर शिक्षकानं शिक्षा केली, तर कोणताही पालक शाळेत येऊन सहजासहजी सर कधी येत नाही, नव्हते आणि तक्रार करत नव्हते किंवा माझ्या मुलाला नाहीच. का मारलं म्हणून. हं. त्याबद्दल थोडं सांगा? तक्रार म्हणजे त्या काळामध्ये एखाद्या कुटुंबामधून 2-2, 3-3 मुलं एखाद्या पाल्याची असायची. आता करडे या गावामध्येच एका घरातूनच म्हणजे आता लंग्यांचं घर जर घेतलं, तर त्या घरातून जवळ-जवळ 15 ते 16 मुलं हो, असायची. लंगेवाडीची. हो. लंगेवाडीची. आणि मग ते कोणाचा लाड करणार एवढी? हो, हो. अगदीच. म्हणजे लाड हा विषय त्या काळामध्ये पालकांकडून नसायचा. पोरांनाही वाटायचं, की आता आपल्याला हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि समोरचा घेणारा व्यवस्थित असल्यामुळे देणारे त्याच गतीनं किंवा त्याच पद्धतीनं तो देत होता. त्यामुळं विद्यार्थ्यांनाही त्याची आवड वाटायची. आता गणितासारखा विषय जरी म्हणजे रफ असला किंवा वाटत असला, रटाळ वाटत असला, आता त्याच्या काही समजा थोड्याशा टॅक्टिस असतात. त्या टॅक्टिस त्या शिक्षकांनी जर आत्मसात केल्या, तर मला नाही वाटत बा तो विषय त्या मुलांना अवघड वाटेल किंवा जाईल. शेवटी तो मान्यवर आहे. एखाद्या गोष्टीपासून आपण जर दूर गेलो, तर हे आपल्याला येणारच नाही, जमणारच नाही असं म्हटलं तर मग ते येणारच नाही. हो, पण अगदी. आपल्याला असं वाटलं पाहिजे, की हे आपल्याला येणार आणि त्यासाठी शिक्षकांनी थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे कसे प्रयत्न करायला पाहिजेत मग समजा. आता मला असं वाटत होतं त्या काळामध्ये, की बुवा विद्यार्थी एका जागेवर बसून किंवा होय, नाही असं म्हणण्यापेक्षा तुला येतंय ना किंवा तुला नाही समजलं किंवा समजलंय ना, तू फळ्यापर्यंत ये. तुला हो, काय येतंय ते तिथं मांड. आणि ज्यावेळेला त्याला अडचण येईल त्यावेळेला फक्त आपण थोडंसं टच केलं, तर तो पुढे जात होता आणि ते गणित जर त्याला व्यवस्थित आलं, तर त्याला खूप आनंद वाटायचा. मग त्याला वाटतं, हे आपल्याला येणारच. आपण प्रयत्न केल्यावर आपल्याला येणार. अशा पद्धतीने त्या विषयाची आवड लावता येते बुवा. हो, हो. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची या विषयाबद्दल पाठ तर काही गोष्टीचं आवश्यकच आहे. हो. उदाहरणार्थ पाढे म्हणा हां, हां. किंवा एखाद्या संख्येचं म्हणजे वर्ग, घन, भूमितीची सूत्र. फार जास्त नाही पाठांतर लागत त्याला. थोड्या गोष्टी पाठ हव्यातच आणि ते गरजेचंच आहे. हो, हो. तेवढं येणं अपेक्षित आहे. आणि काही 4 तर क्रिया आहेत सगळ्या गणितामध्ये. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, गुणाकार आणि भागाकार. भागाकार. दुसरं काय त्याच्यामध्ये? बरोबर आहे. बरोबर. कुठेही गेलं पार 12वीतही गेलं आणि इंजिनिअरही झाला, तरी तुम्हाला ह्याच 4 क्रियेतून जावं लागतं. हो, त्या हो. 4 क्रिया जर व्यवस्थित असतील, तर मला नाही वाटत त्या मुलाला तो विषय येणार नाही किंवा त्याच्याविषयी त्याला अनादर निर्माण होईल
असं काही होणार नाही. त्याला उलट आपुलकी वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जो गणिताचा शिक्षक आहे ना, त्याने पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. हो, हो, हो. म्हणजे घरापर्यंत म्हणजे कसं, की "तू काय करतो बाबा? तुला किती भाऊ आहेत? किती बहिणी आहेत? वडील काय करतात?" ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. मग त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाबद्दल आपुलकी वाटते. मग आपुलकी वाटल्यावर अनायासे तो 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 शिक्षक जो विषय शिकवतो, त्याच्याबद्दल त्या विषयाची मग त्याला आवड निर्माण होऊ लागते हळू-हळू. हो, एकदम जरी नाही झाली, तर हळू नक्कीच आवड निर्माण होते. कधी निर्माण होईल? तर ज्यावेळेला तुम्ही त्या एखाद्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्यापर्यंत अगदी घरगुती गेलं पाहिजे. हो, हो, प्रत्येकाच्या, निवड ठराविक लोकांच्या नाही. हो, आणि मग पालकांना सुद्धा काय वाटतं, की नाही बाबा, आपल्या ह्या शिक्षक आपल्या पाल्यावर लक्ष आहे. म्हणजे संबंध पालकांचे वाटतात. विद्यार्थ्याला वाटतं, की बा आपल्या वडिलांचं आणि सरांचं, आपल्या सरांचं खूप चांगले संबंध आहेत आणि हो, हे टिकलं पाहिजे, हे राहिले हो, पाहिजे. हो. आणि त्यासाठी मग आपल्याला अभ्यासच करावा त्यासाठी आपल्याला अभ्यासच करावा अभ्यासच लागणार आहे. करावा लागणार. बरोबर. म्हणजे हे झालं व्यावहारिक. हो, आणि शिक्षणाच्या बाबतीतून म्हटलं तर पाठांतराशिवाय या गोष्टी होणार नाही. म्हणजे प्राप्त नाही होणार. हो, आता स्कॉलरशिप सारख्या स्कॉलरशिपच्या आपण ज्यावेळेला काही परीक्षा देत असतो, त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता हे प्रकार आहेच. आणि मग तिथं काही मोबाईल नेऊन घेऊन आपण काही करू शकत नाही. हो, त्या ठिकाणी पाठांतर ही गोष्ट आवश्यकच आहे. मग आपल्या जर तिथे विचारलं बेचूक किती, तर तुम्ही मोबाईल घेऊन दाबून त्याला तेवढा वेळ तिथं मिळणार नाही. हो, हो, मग बरोबर. ही गोष्ट आपल्याला पाठच असली पाहिजे, की बेचूक 8 आहेत, 9 नाही. मोबाईलमध्ये तेवढा वेळ जाणार आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जाईल. आजही बरं या विषयाचं असं आहे, की मला मला माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप उपयोग होतो. ज्यावेळेला या जमीन मोजणी अमुक-तमुक असते, मला समजा जमीन मोजणीचं आहे. मी माझ्या घरगुतीच नाही, तर मी शेजारच्या सुद्धा जमीन मोजून देतो. हो, हो, कोणाचं जर आलं ना, तर मी सांगतो, "बाबा मी देतो तुला करेक्ट करून." पार त्रिकोणी भाग असू दे, चौकोनी असू दे, षटकोनी असू दे. मी बरोबर त्याचे आकृत्या तयार करून त्याचं क्षेत्रफळ काढून मी त्यांना त्याचं माप सांगत असतो. आणि आजही माझे तोंडपाठ आहेत सगळे. हो, हो, क्षेत्र, एकर, हेक्टर काय भानगड असते हे सगळं मला माहिती आहे. आजही मी त्यांना सांगतो. हो, आणि हो, पाढे सुद्धा मी अजून माझे 30 पर्यंतचे पाढे पाठ हो, म्हणजे सोडून जवळ-जवळ 10 वर्ष झाली. हो, हो, हो. सर 35 मिनिटाचा तास आणि त्या 35 मिनिटाच्या तासामध्ये शिक्षकांना यायला कधी-कधी वेळ लागायचा. तर त्या वेळापर्यंत म्हणजे दुसऱ्या तासाची गणिताचा तास ज्यावेळेस सुरू व्हायचा असेल, तो तास सुरू होण्यापूर्वी आम्ही पाढे म्हणत असायचो आणि सर आल्याच्या नंतर शिकवायला चालू करायचे आणि सर उदाहरण फळ्यावरती समजून सांगायचे 2-3 उदाहरणं. 2-3 उदाहरणं समजून सांगितल्याच्या नंतर मुलांना एक गणित सोडवायला द्यायचे आणि ते गणित सोडवायला दिल्याच्या नंतर सगळ्या मुलांचे गणित चेक करायचे बरोबर आहे की चूक आणि ज्या मुलाचं गणित चुकलेलं आहे आणि ज्या मुलांनी दाखवलेलं नाही, अशा मुलांना उभं राहायला सांगायचे आणि प्रत्येकी एक छडी द्यायची. "सर हे एवढं कसं जमायचं तुम्हाला ते सांगा आम्हाला?" काय झालं आता त्या काळामध्ये एका तुकडीमध्ये सर्वसाधारण 60-70 मुलं असायचीच, कमीत कमी. किंबहुना जास्त सुद्धा असायची. आता एवढं जरी असलं तरी ठराविक मुलं काय आहेत, मग कोणाला येणार आहे, कोणाला येणार नाही, हे मला माहिती होतं असायचं. की मग हे 10 मुलांना तर येणारच आहे, यात काही प्रश्नच नाही. तिथं फक्त नजर फिरवायची. मग पुढचं जिथं येत नाही त्या ठिकाणी जायचं. त्याची काय अडचण असेल त्याला उभं राहून सांगायचं, "बाबा तू हे असं कर, तू ते कर." आणि फार काही नाही अगदी. म्हणजे आपण काय करतो म्हणजे बुवा हे एखाद्या विद्यार्थ्यालाच हे सामोरं जाऊन त्याला व्यवस्थित करायचं असं नाही. टोटल वर्गाला कसं आलं पाहिजे, हे नजरेत एक असायचं. डॉक्टर आणि एक उपजिल्हाधिकारी हां. असं. तर हे खरं समाधान आहे मित्रांनो. आणि आल्याच्या नंतर बंगल्यावरती नाव वाचलं आणि मला खरंच मनापासून असं समाधान वाटलं, की हे शिक्षक एवढे हाडाचे होते म्हणूनच कदाचित त्यांना एवढं समाधानाने ते आज रिटायर झाल्यानंतर 10 वर्ष झालेली आहेत सेवानिवृत्त होऊन सर. आणि घरी आल्यानंतर छान वाटलं एकदम, की समाधानाचं जीवन हे जे हाडामासाने काम करतं माणूस, मनापासून काम करतं, त्याच्या त्याचंच प्रायश्चित्त आहे त्याचं. त्याचंच प्रायश्चित्त आहे.